ठीक आहे. अंजली, गुड मॉर्निंग कॅन्डिडेट. गुड मॉर्निंग. आज काय सकाळी सकाळी आमची आठवण काढलीत? हो अगं, कॉलेजमधून फोन आला होता, परवापासून जॉईन करायचंय म्हणून. कुरिअर पण केलंय त्यांनी आणि आज मेल सुद्धा करतील. पण फोन करून कळवलं कारण आपलं कॉलेज जरा आधी सुरू होणार आहे ना म्हणून. मला नाही आलाय त्यांचा फोन. येईल, पण परवा म्हणजे जरा घाईच होणार आहे ना. अर्थात ओरिएंटेशन कोर्स संपवताना त्यांनी ओझरती कल्पना दिली होती, पण खरोखरच इतक्या लवकर सुरू होईल असं नव्हतं वाटलं. हो ना, पण मला सायलचं सेट करायला आज एकच दिवस आहे. उद्या मला मुंबईत यावंच लागेल. तू कुठे येणार आहेस? गोरेगावला, माझ्या बहिणीकडे. अच्छा, मग संध्याकाळी येशील आमच्या घरी? नको, घाईघाई होईल अगं मेघना. आधी आपण कॉलेजमध्ये सेट होऊ आणि मग नंतर रुटीन बसलं की येईन मी. ओके ओके, ठीक आहे. सावकाश आहे. बाय बाय. आदित्य, परवापासून कॉलेज सुरू. अहो, हे बघा ना, पर्स आणलीये. कशी आहे? अरे वा, छान आहे की. तुम्हाला एवढी मोठी पर्स कशाला हवी? तुम्ही कुठे जाता? माझ्यासाठी नाही हो, मेघनाचं परवापासून कॉलेज सुरू होतंय ना. लेक्चररशिपचा पहिलाच दिवस आहे. आपण तिचं कौतुक करायला नको का? तिच्यासाठी आणलीये. मी पण ना त्यांच्यासाठी एक छोटस गिफ्ट घेऊन येतो. आपण एक काम करूया का? तुम्ही आणि मी मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येऊया का? हो. नको, तुम्ही कसं एकट्या जाऊन घेऊन आलात ना, तसं मी मला हवं ते गिफ्ट एकटाच जाऊन घेऊन येईन. नाहीतरी हल्ली तुम्ही ना माझ्या मध्ये 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 फार बोलत असता. मी माझ्या पसंतीचं गिफ्ट आणीन. बरं, मी काही म्हटलंय का? आणि बरं का, लगेच फोन करून त्यांना सांगू नका मेघनांना मी काहीतरी सरप्राईज आणतोय म्हणून. ती देसाई मंडळी कशी हो, एकमेकांना असे गिफ्ट देऊन सरप्राईज करत असतात. हा, तसं आपलं सरप्राईज. हा हो, पण तिथे गेल्यावर पुन्हा नातवंडांचा विषय काढायचा नाही. अहो, आपल्यालाही वाईट वाटतं आणि त्यांनाही संकोचल्यासारखं होतं ना. म्हणालेत ना वर्षभर थांबा म्हणून, मग थांबूया की. आणि वर्ष काय पटकन निघून जातं हो. अहो अहो जय हो, जय हो. बोला. झाला का डबा खाऊन? अरे कधीच. तू काय आता जेवलीस की काय? हो, अरे माईंच्या मंडळातल्या बायका आल्या होत्या, त्यात जरा वेळ गेला. अच्छा. बापरे, अरे माझंच कौतुक चाललं होतं. काय रे, साधं ज्युनियर कॉलेजमध्ये तर शिकवणार आहे मी, इतकं काय त्यात? आणि सगळ्या जणी ना तुझ्याच लहानपणीच्या आठवणी सांगत होत्या. आदित्य असा होता, आदित्य तसा होता, आता केवढा मोठा झालाय, त्याची बायको लेक्चरर होतीये वगैरे वगैरे. अरे वा वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. बरं ऐक ना मेघना, तू कशासाठी फोन केला होतास? ओ माय गॉड, असं झालंय का आपलं आता की कामासाठीच फोन करायचा? किंवा फोन आला तर विचारायचं की काय काम होतं? ते काय ना मॅडम, आम्हाला खूप कामं असतात. ओ आय सी. रिजनल हेड आहोत ना आम्ही आता. हो का? बरं बरं, असू देता. आता आम्हाला पण कामं असणार आहेत, आम्ही पण सांगू. तू जा रे, तू ठेवच फोन. हॅलो, अगं मेघना, अगं मी. बाय. अरे दुष्ट कुठला. अरे मी गंमत करत होतो. वेडी.
वा वा वा. बाई आले बाहेरच येत होते हो. अरे 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 नाना आहे मी. काय हो काय हो गेलो होतो का फॉलो चेकअपला? अरे म्हणजे काय एकदम फर्स्ट क्लास आहे कंडिशन. हम्म. आणि मुळात काय आहे, आपल्या पेशंटची तब्येतच मुळातच टुणटुणीत आहे ना. हसा हा हसा माझ्यावर बापलेक. आता हसलो काय त्यात? आणि आम्ही हसू नये असं वाटत असेल तर व्यायाम करावा ना थोडासा. हम्म. सकाळी लवकर उठावं, अंगण आहे फुकटचं, फेऱ्या माराव्यात. कळलं. ऐकेल कोण? करेक्ट आहे. काय काय झालं? नवरा बोलतोय ग मला. हा. हा काय बोलतायत सांगा मला. सांग सांग आता सांग आता सांग. वॉकच ग. नाही पण मी काय म्हणतोय हा. ना, आता ती आशाच द्या तुम्ही सोडून. अरे आमच्या मॅडमचं परवापासून कॉलेज सुरू होतंय ना. ते आता काही ते वॉक बिक शक्य नाही. अरे हो, नोकरीचा पहिला दिवस आला का जवळ? म्हणजे अहो असं काय करता? आता माझं ऑपरेशन सुद्धा होऊन झालं की 4-5 दिवस. वा 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 मेघना, मलाच अंगात संचारल्यासारखं वाटतं एकदम. नाही पण खरंच नोकरीचा पहिला दिवस म्हणजे ना फार मस्त असतं. ते मेमोरेबल दिवस असतो ते एकदम. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू नाना. तुमच्या बोलण्यामुळे ना मला जास्तच एक्साइटमेंट वाटायला लागली आहे. बरं मेघना, तू काय साडी नेसणार आहेस, ड्रेस घालणार आहेस ते आज रात्रीच ठरवून ठेव. आणि तुझ्या बरोबर काय ती पर्स, गॉगल आणि रुमाल, पाण्याची बाटली, डबा हे सगळं एकत्र करून ठेव. आणि हो, मुख्य म्हणजे सगळी कागदपत्र नीट घेऊन जा बरोबर. नाही आयतळ नाचणच नको व्हायला, नाहीतर आदित्य सारखी गत व्हायची हो तुझी. अरे आठवतंय का? काय? आठवतंय? हो नको, आता तो विषयच नको. नाही नाही काय काय झालं विचार- होतं? अरे 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 वाट लागली होती पूर्ण. बघ बघ. माझाही तुझ्यासारखं नोकरीचा पहिलाच दिवस. पोहोचलो तिथे, रिसेप्शन मध्ये बसलो मस्तपैकी ऐटीत. एक्साइटेड होतो ना खूप. आणि 5-10 मिनिटांनी शेखर आला. कोण हा शेखर? आपला. हो तोच शेखर. एकाच दिवशी जॉईन झालो ना आम्ही. आमची ओळख झाली, सगळं झालं. शेखर म्हणाला की अरे ते अपॉइंटमेंट लेटर सबमिट करावं लागेल ना आपल्याला, ते काढून ठेवूया. म्हटलो अरे ते अपॉइंटमेंट लेटर लागेल ना, म्हणून मी बॅगेत हात टाकला आणि माझ्या लक्षात आलं की आपण लेटर घरीच विसरलो. खलास, टोटल खलास. काहीच सुचत नव्हतं मला. माझी सगळी आईटच उतरली. ताडकन उठलो, म्हटलं आता काय करायचं काय करायचं. मग विचार केला की बाईक काढूया, घरी जाऊया आणि लेटर घेऊन येऊया परत. तेवढ्यात रिसेप्शनिस्टने पाठीमागून हाक मार, मिस्टर आदित्य देसाई. जागच्या जागी खेळलो. पाणी पाणी झालं होतं माझं. म्हटलं आता काय करायचं. आता तर नंबर पण आला आपला. तेवढ्यात मागून दुसरी हाक आली, हे गे रे. मागे वळून पाहिलं तर अपॉइंटमेंट लेटर हातात घेऊन नाना उभे होते. नाना लव्ह यू. तेव्हा ते विसरू नकोस. हा. नाही, मी घेऊन येईन तिथे, पण आपलं सांगून ठेवलं तुला. अरे बाबड्या, हा. तुला अपॉइंटमेंट आणून दिलं ना मी. हो. आता सगळ्यांना चहा पाच बरं मस्त. बस का? थांबा थांबा मी हे करते. बस ग तू, त्याला करू दे. कर कर कर. बस, बस. येस आलोच. हा. आलं बिलं घाल बरं का, मेघनाला आलं लागतं. हो हा. मी काय म्हणते, काय? एवढी पार्टी बिर्टी केली आपण, पण मेघना आता नोकरीवर जाणार तर आपण काहीतरी गिफ्ट वगैरे द्यायला हवं ना तिला. माई या. काय म्हणत होता तुम्ही? अगं नाना आता विचारत होते मी, एवढी पार्टी बिर्टी केली आपण, पण आता मेघनाचा नोकरीचा पहिला दिवस आहे, मग आपण काहीतरी गिफ्ट नको का द्यायला? अगं मी आणि विजया सुद्धा ना तोच विचार करत होतो. मग काही ठरवलं का? हो आमचं ठरलं. आमचं? अगं म्हणजे आम्ही दोघींनी असं ठरवलंय की आम्ही तिला पर्स देणार, म्हणजे तिच्याकडनं एक आणि माझ्याकडनं एक. मग एक काम करा, माझ्याकडून आहे ना तिला एक छानशी पर्सच द्या. मस्तपैकी आणा, रोज वापरता येईल तिला अशी. ओके डन, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं मग नाना तुम्ही काय देणार? माझं गिफ्ट ठरलेलं आहे, पुस्तक. आणि हे गिफ्ट देण्यात माझा डबल फायदा असतो ना. कसं काय? म्हणजे ते पुस्तक
आणायला मी जेव्हा पुस्तकाच्या दुकानात जातो तेव्हा मला तिथे जरा रमायला मिळतं. अरे काय मजा येतो म्हणून सांगू. नाचू, यावेळी तुला पण एक पुस्तक देणार आहे मी गिफ्ट. हा? नाही माहितीये मला तुला वाचनाची आवड नाहीये, पण लाजे काजेस तो वाचशील. बापांनी गिफ्ट दिलंय म्हणून तरी वाचशील. एकदा वाचायला लागलीस की गोडी लागेल तुला, अशी आपली माझी वेडी आशा. हो काही लगेच असं करायला नकोय. पुस्तक म्हणजे किचकट अभ्यास अशी कल्पना करून घेऊ नकोस. छान रशियन फेरी टेल्सचं पुस्तक देणार आहे मी तुला. हो चालेल. नाही चालत नाही, ते उघडतं. पण आपण असं उघडलं तर. बर नाना, उघडेन मी, वाचेन मी, मयूसाठी का होईना पण वाचेन. नाहीतरी स्वतः मेहनत करून कमावलेल्या पैशांचं महत्व मला उशिरा का होईना पण कळलं ना, तसंच पुस्तकाचं सुद्धा कळेल. उघडले ग माझ्या लेकीचे डोळे, उघडले. उशिरा का होईना पण उघडले. आज मला शांत झोप लागेल हो ना. आणि मी तैमूर बरोबर पुस्तकांच्या राज्यात बागडतोय असं स्वप्न पडणार मला आज. आयो नाना. पण स्वप्न पडण्यासाठी आधी झोपावं लागतं असं मी आत्ताच या पुस्तकात वाचलंय. बर बर, जाते जाते. माय ड्रॉप्स टाकलेत ना? मी केलंय सगळं. ओके, 2 मिनिटं घडी येते लगेच चौकशा करते. काळजी दाखवते. मी काय करतो माहितीये? अहो ठीक आहे, काळजी वाटते तिला पण. हो, हो, बघितलं हो. बघितलं कसे करतात. चल चल. अच्छा अच्छा. हळू 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. बाय बाय. जा. सावकाश जा. हळू. खरंच सगळं रेडी करून ठेवते बाबा. तुझी स्टोरी ऐकून ना मी खडबडून जागी झाली. हे ड्रेस कोणता घालणार आहेस? नवीन घ्यायचं का? नको, नवीन कपड्यांमध्ये ना अवघडल्यासारखं होतं रे. ओळखीच्या कपड्यांमध्ये कसं जास्त रिलॅक्स वाटतं. अरे पण नव्या कपड्यांमध्ये कसा उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि पहिल्या दिवशी या दोन्ही गोष्टींची खूप गरज असते. काय पहिला दिवस. ओके बाबा ओके, तुला हवं ते तू घाल. ते पण मी आणून ठेवणार आहे तुझ्यासाठी एक मस्त ड्रेस. पहिल्या दिवशी नाही घातलंस तरी नंतर उपयोगी पडेल. काय ग्रेट, डन. मी पण ना एक छानशी पर्स घेणार आहे नवीन, थोडी मोठी, सगळं मावेल अशी. मॅडम आता तुम्हाला डबाही न्यावा लागेल. ओ माय गॉड. हो की रे आदित्य, आता आपलं सगळं रुटीनच बदलून जाणार आहे ना? हो म्हणजे काय, आता सकाळी मला असं म्हणावं लागेल, मेघना तुझा लॅपटॉप, मेघना अगं डबा विसरलीस, मेघना तुझं पेन राहिलं, हा मेघना तुझा चष्मा, मेघना तुझे खडू, मेघना डस्टर. आदित्य भक्ताला पूर्णपणे जखडलेला देव कुठे असेल तर हा पुंडलिकाच्या विटेवर कमरेवर हात ठेवून युगानुयुगे भक्तांची वाट पाहणारा विठ्ठलच अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून विठ्ठल विठाबाई झाला, पांडुरंग झाला. दुसऱ्या पुरुष देवाला सहसा कुठेही माऊलीच्या रूपाने हाक मारलेली आढळत नाही. महादेव, बालाजी, कृष्ण सारे बाप आहेत, प्रियकर आहेत, पती आहेत, भाऊ आहेत. पण विठ्ठल मात्र विठू होतो तसाच तो विठाबाई पण होतो. महाराष्ट्रातलेच नामदेवासारखे संत विठ्ठल रूप कृष्णाला कृष्णाई म्हणून हाक मारायला दसतात नव्हे तर तो आपला एक हक्कच समजतात. तुकारामाच्याच अभंगात पाहना, तुका म्हणतो, तू माय माझी कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वाट तुझी. एवढंच नाही तर तो आणखीन काकुळतेला येऊन त्या विठ्ठलेला उर्फ विठाईला म्हणतो, धाव घाली आई आता पाहतीस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. संजीवनी, आपले संत किती गोड होते ना. म्हणजे जिव्हाळ्याचा गोडवा असा त्यांच्या शब्दातून असा वाहत असतो सतत. आणि दुर्गाबाईंनी किती अचूक वर्णन केलं त्याचं. म्हणजे विठ्ठलाला थेट माऊली अशी हाक घालावी ती आपल्या वारकरी संतांनीच. खरंय. हा भक्त का असा ताटकळलाय दारात? अरे येणार. काय नाही होणार हा? ना, बाहेरून तुमच्या दोघांचं हसरं चित्र मस्त दिसत होतं म्हणून बघत बसलो होतो. अरे तुझ्या माईचं मन रमवायला पाहिजे ना. वाचायचं नाहीये, टीव्ही बघायचा नाहीये. बरं गाणी ऐकून झाली, बाई सामाना कंटाळा आला म्हणून मग दुर्गा भागवतांचं पैस वाचून दाखवत होतो.
अरे काय फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे. वाचलेस की नाही तू? नाही. एवढं काय उशाळायला नको लगेच, पण वाच, वेळ काढून वाच. पण वेळ काढून वाच. जाता जाता वाचण्यासारखं पुस्तक नाहीये. नक्की. ते काही असो, पण आमची मात्र यामुळे छान छान पुस्तकांची उजळणी झाली आहे. मस्त मस्त एन्जॉय करतोय आम्ही. आणि नानांचं म्हणजे माहितीये ना तुला, गोष्ट कशी रंगून रंगून सांगतात. असं वाटतं ना जणू काही आपण अभिवाचनाच्या कार्यक्रमालाच आलेलो होत. तिकीट अहो पूर्ण चेकच देते ना तुम्हाला. आणि काय रे, आज तू लवकर निघालास ऑफिसला? हो, आज जरा लवकर जातो ऑफिसला. काय उद्या मेघनाचा पहिला दिवस आहे ना, मग उद्या तिला सोडून मग जाणार आहे ऑफिसला. मग आता उद्या उशीर होणारच आहे, तर म्हटलं आज जरा लवकर जाऊया. चांगलंय चांगलंय. डबा घेतलास का? जा उठून दे त्याला. हो. नाही, घेतो मी. हे माई, तुझा एक फोटो हवा होता. तो कपाटात असेल बघ. हा. त्या नाही, तो तसला नकोय. मग अरे या ग्रेट गॉगल सोबत एखादा फोटो असायला हवा की नाही? ए ओ, काही काय मस्करी नाना? करतोस रे? मला सांगा ना. येस येस येस. हा. एक खरं की काय? हो म्हणजे काय? बघतो मी, काढतो ना फोटो. अहो काही हे बघ, काय? असं कर. इश, पुस्तक माई, माई, नको. माई, हा. प्लीज तुम्ही दोघं म्हणजे स्माइल. हा. आणि टाकली काय देशील? काय? आईस पैस. चांगलंय चांगलंय. माई हळू ना ग. हो रे बाबा, हसवू नका मग मला तुम्ही. बर ते बरं माई, आता तुझा गॉगल केला ना की आणखी एक फोटो काढतो. आता परत हो, आणि दोन्ही फोटो देतो तुला, बिफोर आणि आफ्टर असे. हा. जा लवकर, बिफोर टाइम. चलो बाय 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 बाय. बोला. अरे काही सुचत नाही रे आदित्य. अचानक काउंटडाऊन सुरू झाल्यासारखं झालंय. टेन्शन आलंय खूप. डेस्क वर बसून काम करायचं असतं ना तरी काही वाटलं नसतं कदाचित. बापरे, इतक्या मुलांसमोर. अगं असं काय करतेस? ओरिएंटेशन मध्ये एक लेक्चर घेतलंस ना तू सक्सेसफुली, मग आता का घाबरतेस? अरे ते गायकासारखं आहे रे आदित्य. मी वाचलंय कुठेतरी, अगदी थोर गायिका सुद्धा आपलं प्रत्येक गाणं आपलं पहिलं गाणं आहे असं समजूनच गातात. प्रत्येक गाण्याच्या आधी त्यांच्या हृदयात ती हुरहुर दाटलेलीच असते. बापरे, फारच सिरियस झालीस तू. मेघना, हे बघ, तू एक काम कर, तू ना ताबडतोब अर्चूकडे जा. काय ना, तिच्या बडबडीने सगळं टेन्शन निघून जाईल तुझं. अरे आदित्य, काय रे काय? खरं तेच सांगतोय मी. तू ना एकटी थांबूच नकोस रूम मध्ये. तू दुसऱ्या कुठल्या तरी कामात मन गुंतव, तेवढा चेंज तुला. काही नाही ग, तोच विचार करून घाबरलीस तू, बाकी काही नाही. नाहीतर बा असं कर, अगदीच काही नाही ना तर एखादी चांगली कादंबरी वाचायला. हा, सगळं विसरून जाशील बघ. जाऊ दे, यातल्या कशातही माझं लक्ष लागणार नाहीये. त्यापेक्षा मी अभ्यास करते. बाय. मग कसं वाटतंय आता? जग सुंदर दिसतंय की नाही? एकदम मस्त, छान दिसतंय. पण आणखीन काही दिवस काळजी घ्यायला हवी आहे. सुना, मुलं, मुलगी, जावई, नवरा सगळे समर्थ आहेत घराकडे बघायला. काय हो हो, जीवाचं अगदी कौड कौतुक करून घेते, मग तर झालं. आता दिवस आहेत आपले कौतुक करून घ्यायचे. दुसरं बाळपण नाही का आपलं? नाही. या. हा. अरे वा, गॉगल गेला. मॅग, अरे नुसता गॉगल गेला नाही, आता डोळे बघ कसे झालेत ते. तेरे ये दो नैना चांद और सूरज मेरे. आहा, क्या बात है नाना. काय रे बॅग मध्ये काय? अरे हो, ते मेघनासाठी ड्रेस आणलाय. अरे हो, उद्या तिचा नोकरीचा पहिला दिवस नाही का? संजीवनी पण आणलंय काहीतरी. काय हो ना संजीवनी? हो म्हणजे अरे, आणलंय ना आम्ही सुद्धा. म्हणजे मी, विजय आणि अर्चना, आम्ही तिघींनी मिळून तिच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. अरे वा. माझ्या रूम मध्ये ठेवलंय आणि गेल्यात दोघी जणी. म्हणजे त्या कुठे गेल्यात? अरे मुलांना घेऊन म्युझियम, मत्स्यालय आणि चौपाटी असा भव्य दिव्य कार्यक्रम आखलेला आहे. नेहरू तारांगण पण त्यातच घेणार होते. म्हटलं पुरे, मुलांना ज्ञानामृताचा एवढा भारी डोस नको. आणि ची सौ मेघना कुठे आहेत? त्या पण गेल्यात शॉपिंगला.
अरे उद्याचं काहीतरी छोटं मोठं आणायचं असेल ना तिला. ओके ओके ठीक आहे, मी आलोच फ्रेश होऊन. जय हो. अरे अगं बाई, जय हो नानासाहेब. या या या. जय हो माय. अरे गॉगल गायब. जय हो जय हो. बसा, बसा. कसे आहेत डोळे? एकदम उत्तम. जय हो जय हो. असंच बरं वाटू दे बाबाजी यांना, असंच बरं वाटू दे. जय हो. नानासाहेब, माईसाहेब मेघना दिसत नाहीत कुठे? मेघना गेले शॉपिंगला. उद्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना. अहो म्हणूनच आलोय आम्ही शुभेच्छा द्यायला. हो म्हटलं प्रत्यक्ष जाऊनच शुभेच्छा देऊया. गडबडीत फोन कशाला करायला, हो की नाही? बरं केलं आलात ते. अहो, हल्ली आम्हाला सुद्धा तुम्ही आला नाहीत तर चैन पडत नाही हो. जय हो नानासाहेब जय हो. हे असं माझं ऊर भरून आलं हो. म्हणजे तुमच्या सारख्या साधू पुरुषाला माझ्याबद्दल असं वाटणं म्हणजे जय हो जय हो. अहो काय साधू पुरुष काय. नाही हो. अहो तुमचं मन किती मोठं आहे हो, नाही का हो? हा? अहो तुम्ही साधू पुरुषच आहात हो. जय हो. हो नाही हो, साधू पुरुष वगैरे काही नाही. मी आपला एक रसिक माणूस आहे. मी पाडगावकर म्हणतात तसं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. काय अरे जय हो. हे हे अमित्रराव जय हो जय हो. जावे बापू जय हो. नमस्ते बाबा. जय हो. कधी आलात? हे काय आत्ताच आलो. नवीन प्रोजेक्ट कसा जोरात चालू आहे ना? हा एकदम जोरात. जय हो बाबाजी जय हो. काय मेघनाला ब्रेसलेट द्यायला आलात ना? होय हो. आदित्य मेघना आली नाही अजून? हो. अय्या आई, कधी आला? झाला थोडा वेळ येऊन. तुझीच वाट पाहत होतो अगं. माझी? हा, बेस्ट लक द्यायला आलात ना? जय हो जय हो.